गणेश मूर्ती विसर्जनासाठी टाकळी खोसबळ येथून आलेल्या 27 वर्षीय युवकाचा भिकुंड नदीवरील नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली असून यावेळी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकानं या युवकाला बाहेर काढले। मृतक युवकाचं नाव सागर तायडे असं आहे। 2 महिन्यांपूर्वी त्याचा भावाचाही मुंबई येथे दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामुळे टाकळी खोसबोळ येथील तायडे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्राप्त माहितीनुसार टाकळी खोसबोळ येथील सागर माणिक तायडे हा पारस येथे नातेवाईकांकडे आला होता। परिसरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी सागर हा मित्रांसोबत भिकुंडखेड येथील नदीवरील पुलाजवळ आला होता। आरती करण्यापूर्वी आंघोळ करावी यासाठी तो नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। कमवता युवक गेल्यानं परिवाराचा आधार हरपलाय। 27 वर्षीय सागर हा 82 वर्षीय आजीसोबत राहत होता, तर त्याचा अकस्मात मृत्यूनं आई वडील आणि पत्नीसह वृद्ध आजीचा आधार हरपलाय। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर।